press the bell icon on the YouTube app and never miss another update. यानंतर मी बोलवणार आहे डॉक्टर स्वप्नील मेश्रामला. स्वप्नील मेश्राम ऋषिकेश मोडक सरांच्या हस्ते अभिनंदन स्वीकारेल. नागपूरचा आहे मूळ. तो सहाय्यक गटविकास अधिकारी वर्ग ब म्हणून त्याची निवड झाली आहे. BDS असं त्याचं शिक्षण झालेलं आहे. चाणक्य मंडल परिवारची त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात आत्तापर्यंत भाग घेतलेला होता. डॉक्टर स्वप्नील मेश्राम. नमस्कार. खूप काही बोलायचं असं काही ठरवून आलेलं नाही आहे, पण सांगताना सुरुवात अशी करावी की माझ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला सुरुवात ही चाणक्य मंडळ याचपासूनच झालेली आहे. इंटर्नशिप करत असताना माझ्यापुढे 2 पर्याय होते. एक तर MDS करायचं किंवा प्रशासनात जायचं. आईवडील प्रशासनात असल्यामुळे त्याची एक सवय आणि मला लहानपणापासून त्याचा काय म्हणता येईल का गंध होताच प्रशासनात असण्याचा. तर त्यावेळी विचार केला की जर प्रशासनात जाऊन लोकांसाठी जर काही काम करता येईल त्यापेक्षा अजून काही चांगलं दुसरं आपल्याला संधी मिळण्याची शक्यता वाटत नाही. कारण BDS करत असताना लोकसेवेचा वसा तसाही घेतलेला होता, पण तो एक लिमिटेड ॲप्रोच होता. मला असं वाटतं की माझ्या BDSमध्ये मी MDS केलं असतं, MDS केल्यानंतर मी क्लिनिक टाकलं असतं, तर माझ्याकडे जी लोकं येणार होती मी फक्त त्या लोकांसाठीच काहीतरी मदत करू शकलो असतो. तर प्रशासनात आल्यानंतर मला सर्वांसाठी काय करणं हे प्लॅटफॉर्म खूप मोठ्या विस्तृत प्लॅटफॉर्म असं अवेलेबल झालं असतं. त्याच्यामुळे मी प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला आणि इंटर्नशिपला असताना मी पुण्याला एकदा आलेलो की स्पर्धा परीक्षांची तयारी कसं करता येईल याच्यासाठी एक थोडी माहिती जोडावी किंवा काढावी या पद्धतीने. तर तेव्हा मी आलेलं असताना मी चाणक्य मंडळाला भेट दिली आणि तेव्हापासूनचं आमचं हे नातं हे असं घट्ट आहे. आणि 2016पर्यंत मी तुमच्या बाजूला होतो अक्रॉस द टेबल. 2017ला मी ह्या बाजूला आहे आणि हा 25 फुटाचं अंतर हे म्हणजे तुमचं ध्येय, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वास हे पार करण्याचं जे ध्येय आपण घेऊन येतो त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी असं मला वाटतं. आणि बिलीव्ह मी ह्या बाजूची एक वेगळी फिलिंग असते. खूप चांगलं तुम्हाला खूप काही ॲव्हेन्यूज अवेलेबल असतात लोकांसाठी काम करण्यासाठी. आणि एवढं एक 25 मीटरचं डिस्टन्स काढण्यासाठी कधीही थांबू नका, कारण थांबला तो व्यक्ती संपला. बस एवढंच सध्या मी सांगू शकतो. थँक्यू.